महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी सेविकांना 26,000 तर मदतनीसांना 20,000 वेतनवाढ देण्याबाबत 3 डिसेंबरपासून काम बंद आंदोलन करीत आहेत। त्यांच्या मागण्यावर तोडगा निघाला नसून ते मागण्यावर ठाम आहेत। या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी 3 डिसेंबरपासून मानधन देऊ नका असा फतवा एकात्मिक बालविकास योजना विभागाच्या आयुक्तांनी काढला आहे। काय आहे बातमी पाहूया सविस्तर। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। अंगणवाड्यात शिकवणार डीएड बीएड पदवीधर तरुण तरुणी संपातील सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना संप काळातील मानधन मिळणार नाही। सोलापूर पेन्शन लागू करा, सेवेत कायम करा, मानधन नको, दरमहा वेतन द्या, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशा प्रमुख मागण्यासाठी सोलापूरसह राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस 3 डिसेंबरपासून काम बंद आंदोलन करीत आहेत। त्यांच्या मागण्यावर तोडगा निघाला नसून आंदोलकही मागण्यावर ठाम आहेत। या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना 3 डिसेंबरपासून मानधन देऊ नका असा फतवा एकात्मिक बालविकास योजना विभागाच्या आयुक्तांनी काढला आहे। सोलापूर जिल्ह्यात 4,000 अंगणवाडी असून राज्यातील 1,09,000 अंगणवाड्या आहेत। त्या ठिकाणी 60 लाखावर चिमुकली प्रवेशित आहेत। 3 डिसेंबरपासून सर्वच अंगणवाड्यावरील सेविका व मदतनीस संपावर असल्यामुळे चिमुकल्यांना अंगणवाड्यामध्ये जाता येत नाही। कुपोषणाचाही मोठा प्रश्न आहे, त्यामुळे अंगणवाड्यामधील बालकांना दररोज पोषण आहार देणे आवश्यक आहे। परंतु राज्यातील बेमुदत संपावर तोडगा निघेपर्यंत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अंगणवाडीमधील चिमुकल्यांना शिकवावे लागणार आहे। त्यांची जबाबदारी झेडपीच्या शाळांमधील 1ली 2रीच्या वर्गावर शिक्षकावर सोपवली जाणार आहे। त्या शिक्षकांची भूमिका काय असणार आहे? प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याच्या सूचनांचे पालन होईल का? अध्यापनासाठी पदवीधर विद्यार्थ्यांची मदत। सेविका मदतनीसांच्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे राज्यातील अंगणवाड्यामधील 22 दिवसापासून बंद आहेत। चिमुकल्यांना पोषण आहार जिल्हा परिषदेच्या शाळाजवळील अंगणवाड्याचा प्रश्न सोडवला आहे, पण झेडपी शाळापासून दूर असलेल्या गावातील किंवा वस्त्यातील अंगणवाडीमधील चिमुकल्यांना गावातील डीएड बीएड किंवा पदवीधर तरुण तरुणांची मदत घेतली जाणार आहे। सामाजिक बांधिलकीतून त्यांनी संप मिटेपर्यंत चिमुकल्यांना काही तास अध्यापन करावे असे आवाहन केले जात आहे, पण त्यांना कोणतेही मानधन किंवा लिखित आदेश मिळणार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे।